नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेत. मिलमध्येच आहे. मागं बघा, सगळं जंगलच आहे. जंगल म्हणजे सगळे सिल्वरचे झाड आहेत. हे उठले, गाडी लोडिंगला लावली आपली. लोडिंग चालू झाले. आता बघू आज भरती का उद्या भरती काय माहिती. आज अर्धी आणि उद्या अर्धी असेल. त्याला विचारू. आज पुरा गाडी आहे, आज अर्धा देखता कोशिश करताय. हा. कोशिश करू आज. म्हणतोय, प्रयत्न करतो आज करायचं म्हणून. जर केलं पण कारण की लाकडं वगैरे पण आलेत. 2 गाड्या लाकडाच्या आल्यात रात्री. आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच आम्हाला लोक मिल चालू केलेले. त्यामुळं काय सांगू नाही शकत. होऊ पण शकते गाडी आज. आज झाली तर बरं होईल. कारण की 18 तारखेला आपल्या 68चं पासिंग आहे. म्हणजे जर आज निघालो तर 17 तारीख कुंदन शेटला पुण्यात राहता येईल. म्हणजे ते जे किरकोळ कामं आहेत ते करून घेता येईल. तसे आज मामा जाणार आहेत गाडीकडे तिथं मार्केटला. तरीसुद्धा कुंदन शेट गेले तर जरा व्यवस्थित सगळं कामं होतील. तर बघू, शेटला पण आल्यानंतर सांगू की शक्यतो आज भरून सोडा. तर बघू काय होतं आणि काय नाही. लावलेली आहे, मागं दिसते बघा गाडी. तिथं टप दिसतो गाडीचा तिथं. तर लावली आहे. थोडंसं टाकलेलं आहे मटेरियल वगैरे. अजून फ्रेश वगैरे काहीच नाही झालो. झोपलो होतो. 9 वाजता आम्हाला येऊन उठवलं आहे. आता जाऊयात. भांडे घासायचे राहिलेत. रात्री काय गाठा एवढा होता त्याच्यामुळं काय रात्री घासले नाही. भांडे वगैरे घासायचं. रात्री केलेला स्वयंपाक आहे, त्याच्यात आमचा दोघांचा नाश्ता वगैरे म्हणजे जेवणच होईल एवढं आहे भरपूर. तर जाऊया आता पहिले फ्रेश वगैरे होऊयात, तुम्हाला हातपाय धुवूयात, भांडे घासूयात आणि बघूयात काय होतं ते. आज भरती का नाही गाडी आपली. मित्रांनो, 4:45 वाजले. आज काय आपली गाडी भरत नाही आहे. थोडं अर्धी भरल, अर्धीच्या वर उद्याच होईल. कारण की शेटला विचारलं, नाही म्हणतात आज होणार. माल तर आलेला आहे पण कटिंग करून भरत आहे. कॉफी पीत बसलो आहे. दूध आणलं होतं, गॅसवरच बनवली. कशी झाली शेत? सांगा बाबा आता. काय तर चांगली लागते. चहा पण नाही, ती कॉफी पण नाही. आज जरा वेगळंच झालंय. कालचं दुपारी जेवण, कालचं चिकन आमचं शिल्लक होतं भरपूर. भाकरी होत्या. आता बघू आज काय बनवणार आहे शेट. काल तर एकदम खटखट झालं. आज चिकन बनवायचं. चिकन आता नको आहे ना, काय दुसरं इथं भेटणार. पण आज व्हेज बनवू काहीतरी. नाहीतर आपला राईस बनवला तरी चालतो, मसाला राईस. काय आमचं पिल्लू बघा मागं लय उचापती करते. आता हे ओढ ते ओढ, पिशव्या फाड. मगाशी लसूण खात होता येडं. आता बिस्किट वगैरे आणून दिले त्याला. काल चिकन चालत होतं, तो चिकन नाही खात होता. फक्त बिस्किटच खाते आता सध्या तरी. आणि त्याला देत पण नाही आम्ही, नकोच म्हटलो. कारण की नाही तर प्रवास वगैरे त्रास झाला, उगीच डोक्याला ताप होईल. बघा कसं फिरतं. येतं लगेच. ये 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 ये. त्याला अजून कळत नाही आपण काय बोलतो काय नाही. बघू आता किती वाजता सुटल. आज थोडीफार तुम्हाला दाखवतो किती गाडी झाली ते. मित्रांनो नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे आपला मिलमध्ये. आज आपली गाडी भरल फायनली. काल अर्धी झाली मित्रांनो गाडी. अर्धीच म्हणजे लाकडं कटिंग करून सगळं त्यांनी भरून ठेवली. उठलो आहे सकाळी आत्ता. फ्रेश वगैरे नाही झालो आत्ताशी उठलो. 10 वाजलेत सकाळचे. आणि काल रात्री जेवण वगैरे जरा दोघांचं पण पोट जरा खराब झालं होतं. त्याच्यामुळं रात्री आम्ही काय जेवण वगैरे केलं नाही. फक्त मी तर फरसाणच खाल्लं. मी पण फरसाण खाल्लं, कुंदन शेटनी पण फरसाण खाल्लं. मॅगी आणून ठेवल्या होत्या मी, पण मॅगी पण बनवल्या नाही. जरा म्हटलो राहून द्या, आज जरा पोट हलकंच असून द्या, नाही तर परत काहीतरी गडबड व्हायचं. त्यात रात्रीचं ते कुत्र्याचं पिल्लू सारखं त्रास देतं. कमीत कमी 2दा-3दा उठायलाच लागतं मला. त्याला लघवीला वगैरे घेऊन जायला लागतं. घाण नाही करत बिचारा गाडीमध्ये. त्यामुळं रात्री 2दा-3दा उठायलाच लागतं. गाडी झाली अर्धी, तुम्हाला दाखवतो आता. आत्ता उठलो आहे. आज जरा शो वगैरे धुवायचा पहिले. आता नाश्ता वगैरे करायचा नाही, पहिले शो वगैरे धुवून घेऊ. सगळा चकाचक करू गाडी जरा बाहेरून वगैरे.
तशी घाण नाही आहे गाडी, पण थोडीफार जरा स्वच्छ पाहिजे. जरा इथं हे केलं की सगळं भुस्सा वगैरे गाडीवर जाऊन बसतो. काचा वगैरे साफ करायचा आहे जरा व्यवस्थित, जरा शॅम्पू वगैरे लावून काचा पुसायचा. तर जाऊयात पहिले गाडी वगैरे जरा चकाचक करू, नंतर नाश्ता वगैरे करू. तुम्हाला दाखवतो मित्रांनो गाडी किती भरली ती आपली. जाऊया. गाडी आपली एवढी भरली बघा मित्रांनो. पुढची थप्पी झाली, मधली अर्धी आहे आणि मागं काय थोडंसंच टाकलं, एकच लाईन झाली मागं, त्याच्यामुळं उशीर लागणार आहे. इथं 2 गाड्यात भरत आहे. एका गाडीत भुस्सा भरत आहे आणि एका गाडीत हे समोर ढिगारा पाडलाय तो भरत आहे. सकाळी चालू झाले काम. इथं बाया ते बंडल बांधत आहे बघा. आपल्या गाडीतच जाणार आहे ते सगळं. बहुतेक आता पहिले कटिंग करून बंडल वगैरे बांधून घेतील, त्याच्यानंतर हे करतील, भरतील. वेळ लागेल जरा. माझ्या मते 4-5 वाजवतील काहीतरी केलं तर. 5 वाजेपर्यंत सोडलं तरी बरं होईल. बघूयात किती वाजतात ते. 12:15 वाजले मित्रांनो दुपारचे. गाडीचं केबिन धुतलं मस्तपैकी, चकाचक केलं. अजून आतून धुवायचं आहे, फक्त आत्ता बाहेरून धुवून झालं. आता चटका बसायला लागला उन्हाचा. जरा थांबलो सावलीत. त्या गाड्या भरत आहे बघा. 2-3 गाड्या आहेत. इथं भुस्सा भरत आहे. खूप लाकडं झालेत हो का. इथं आपल्या गाडीच्या पलीकडं पण भरपूर ढीग झालं आहे. केबिनचं धुवून झालं सगळं चकाचक, फक्त आतून करायचं. बोर्ड बघा, पांढरा पेंट मारला आहे त्याच्यावर, श्रद्धा नाव टाकायचं. आता झाली चकाचक. आता आंघोळ करायची. पाणी भयानक गार आहे, पण करायलाच लागणार. आता हे जेवायला जातील हमाल लोकांना, परत आल्यानंतर मग आपण आंघोळीला जाऊ. गाडी पण भरत आली असेल आता. बघूयात जाऊन किती झाली आणि किती नाही. मित्रांनो आज 3रा दिवस आहे. आलोय आता हातर्गीच्या ढाबर. रात्री म्हणजे पहाटे 4:30 वाजता बरोबर मुल्ला हॉटेलला येऊन झोपलो मी. परत 8 वाजता उठलो. मग तिथून परत मीच गाडी घेतली. शेठची तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळं मी त्याच्यामुळंच मी गाडी घेतली. लागलं आता फिरायला. आता जरा मस्ती करेल बघा. उठलं तर त्याचं चालू होतं लगेच मस्ती करायला. गाडी थांबली की उठतो. आता जरा सवय झाली त्याला गाडीची, बरोबर हे करतो. तर मित्रांनो हा ब्लॉग इथं समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.